नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ भावली धरण आणि धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर स्थानिक तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पीडित कुटुंबांच्या आरोपानुसार महिलांची छेडछाड करण्यात आली आणि त्याला विरोध केल्यानंतर 7हून अधिक युवकांनी तब्बल 10 ते 15 किलोमीटर पाठलाग करत लाकडी दांडगे आणि लोखंडी रॉडने हल्ला केलाय। यावेळी कुटुंबांच्या कारचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे। भावली डॅमच्या पुढं त्यांनी 2 किलोमीटर पहिले एकदा बलेनं आडवी घातली, तिथं येऊन आमच्या गाडीवर तोडफोड केली। तिथून आम्ही कसतरी साईडनी पळालो। तिथून मग पुढं नाशिक मुंबई हायवेचा जो फ्लायओव्हर आहे तिथं येऊन टू व्हीलरनी मागून अटॅक केला आणि तीच टू व्हीलर येऊन आम्हाला पुढं ब्लॉक केली त्यांनी, तिथे अटॅक केला। मग आम्ही इगतपुरीकडनं पळता आम्ही टोल नाक्याकडे पळालो। टोल नाक्यावर येऊन आम्ही लेनला उभं होतो, टोल भरूनच जावं लागेल कारण पुढं गाड्या आहे। त्यांनी शेजारी येऊन परत अटॅक केला, आम्ही तिथून पळालो, शेजारच्या लेनमधनं टोल बॅरिकेड तोडून पळालो। मग तिथं पुढं थोडं आल्यावर 5-10 किलोमीटरच्या याच्यावर तिथं रस्ता थोडा छोटा झाला, रस्त्याचे काम चालू आहे, तिथं येऊन आमची गाडी ब्लॉक झाली। तर ते शेजारी येऊन त्यांनी परत अटॅक केला। आम्ही थोडं रिव्हर्स इगतपुरीला पळालो। मग एक मुलगा आमच्या गाडीला लटकला। आम्हाला असा प्रश्न झाला त्याचा जीव वाचू का आमचा जीव वाचू। त्याला पण 100-200 मीटर होतं, पुढं जाऊन पडला। तिथून पुढे आम्ही परत नाशिक साईडला पळालो आणि मग 5व्या स्पॉटला गोंदे दुमाळाच्या इथं जिथं परत ट्रॅफिक ब्लॉक झालं तिथं एक मुलगा आला, त्याने गाडी स्विच ऑफ केली आणि त्यांच्या गाडी लोकांनी आमच्यावर दगडफेक वगैरे परत चालू केली। फक्त 4थ्या का 5व्या इन्सिडेंट असं आहे की जेव्हा त्यांनी आमच्या जवळ येऊन काचा फोडल्या तर त्यावेळेस कुठंतरी त्यांनी माझी गच्ची धरली आणि माझी वहिनी एक साईडला होती, तर तिचा मोबाईल हिसकला आहे आणि माझी चेन ओढल्या गेली 2 तोळ्याची। मी कालपासून त्याचं बिल वगैरे मागवलं, पण माझी 2 तोळ्याची चेन आणि माझ्या वहिनीचा एक 1.5 लाखाचा सॅमसंगचा S24 अल्ट्रा मोबाईल हा त्याच्यामध्ये या गोष्टींमध्ये चोरीला गेलेला आहे। पोलिसांनी आम्ही त्या दिवशी मग आम्ही पळून अंबड पोलीस स्टेशनला गेलो। तिथं PI अविनाश सर भेटले क्राईमचे, त्यांनी 0 FIR रजिस्टर केली। त्यांना ते सर्व गोष्टी लक्षात आल्या, तर त्या हिशोबाने त्यांनी क्लॉज वगैरे व्यवस्थित लावले। या घटनेनंतर नाशिकमधील पर्यटन स्थळांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। संवेदनशील पर्यटन स्थळांवर पोलीस गस्त वाढवावी आणि कडक सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे। दरम्यान या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी 7 अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून नाशिक ग्रामीण आणि अबंड पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत।